तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला माझा आवाज जरासा असं दमलेला वाटत आहे, कारण दमलेलाच आहे मी। आणि आता आपण चाललो आहे बेटावरली। माझा आताच पेपर झाला, मी लगेच घरी आल्या हातपाय धुतले आणि जेवण लगेच वापस आपण बेटावरली चाललो आहे। एका दिवशीची बात आहे, चला ठीक आहे। चला आता जाऊ, तुम्हाला दाखवतो पुढे। तेव्हा सागर आणि पप्पा चालले आहे पुढे बॅग घेऊन, आणि ही एक माझ्या पाठीवर बॅग आहे। ऊन पण लय आहे, पावसाळ्याचं सीझन चालू आहे, तर ऊन गेलं आहे, समजत ती पावसाळा आहे काय उन्हाळा आहे। चला आता बघ जाऊ। का मम्मी काय बोलले तुम्हाला? आम्हाला असं सुचून घेऊन चालले, काय बोलले? काम आहे आपले रोड साठी। हां, तर काबले तिथं रोड बी आहे। आता तुमच्या इथं काय म्हणता काय माहिती, पण याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी रोड दाखवतो की कसे करता। हे आपले नागपंचमीच्या नंतर असते, ते पहिल्या रविवारी आपण रोड बनवतो, तर तुम्हाला दाखवतो मी। आणि तुमच्या इथं होते तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा काय म्हणतात चालले। चला आता जाऊ आणि तुम्हाला दाखवतो। बस भेटलेली आहे आणि आता आपण जाऊ आणि तुम्हाला दाखवतो। चला थोडा वेळा। आपण आता बेटावरले पोहोचलेलो आहे आणि मी काय मलकापूरमध्ये शूट नाही करा, कारण बस स्टँडमध्ये 2 का 3 तास बसच नाही आली आणि तिथं बोंगे वाजत होते त्या बस स्टँडमध्ये, ते गाणे ते अलग काही चालत होते, म्हणून त्यामुळे काय मी काही शूट नाही केला। आता आपण आलो आहे आणि आता जाऊ आपण घरी। खूप जमलो मी आता, कारण पेपरावरून डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट जेवण केलं, मी डायरेक्ट इकडे निघलो। चला मग आता जाऊ, तुम्हाला भेटू। तर काही सकाळ झालेली आहे आणि बघू शकता आपण बेटावरमध्ये सकाळचे वाजता आहे 6:30 आणि पूजा तिथं चालू झालेली आहे। आता जाऊ आपण तिकडे, बघू, तुम्हाला दाखवतो। काही मोठी पूजा नाही केली, छोटीच केली आहे, तरी जाऊ आता दाखवू बघा। चला मग दाखवतो। इथं केली आहे अशी पूजा, बघू शकता। हे ठेवलं आहे, तर जशी तुम्ही पाहिली तशी पूजा तर सगळीकडे अशीच पूजा होते आमच्या इथं। आणि ही बेसिकली एक सूर्याची पूजा असते, सूर्यदेवताची पूजा असते, आणि ती नागपंचमीच्या पुढे जो पहिला रविवार येतो तेव्हा केली जाते। याला रोडची पूजा बोलतात। आणि तुमच्या इथं काय म्हणतात ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये। तर चला आपण मंदिरात चाललो आहे आणि जरासं पावसामुळे इथं मंदिराचा रस्ता असा झाला आहे। तर बघा, इथून नाही मंदिर, लिंगोबाचं मंदिर बोलतात, गावाचं मंदिर आहे, तिकडे शंकरजीचं मंदिर आहे। तर आता इथून आपल्याला असं जायचं आहे तिकडे, आणि मग तिकडून जाऊ। बघा नदी आहे, नदी आहे की धरण आहे? नदी आहे, हे बघा इथं नदी आहे। म्हणजे मी छोटा होतो तेव्हा, समजा 10 वर्षाचा, 10 बी नसेल मी, लयच होते 7-8 वर्षाचा तेव्हा मी आलतो। आता युराल डायरेक्ट 10 वर्षांनी। हे बघा हे मंदिर आहे। चला आता तुम्हाला जाऊ आणि तुम्हाला दाखवतो। बघा हे मंदिरचं परिसर आहे, यांचं आता बांधकाम झालेलं आहे पुरं, आणि हे इथं नदी आहे। पाणी घेतलंय का?
आता तिथून धुवून घे आणि तिथं पाणी घाल. हे बघा असं बांधकाम आताच पुरं झालेलं आहे यांचं मंदिराचं. मध्ये डायरेक्ट आरशामध्ये ते प्रतिमा दिसते. चल तुम्हाला दाखवते मी बाहेरून. बघा इथं बेलाचे पानं पण आहे डायरेक्ट, म्हणजे मंदिर येतं आणि बेलाचं झाड इथं. मम्मीने बेलाचे पानं तोडले. हे नॉर्मल तसंच आहे. इथं नदी, इथं मंदिर. तर तिथं पूल बनणं चालू आहे. घरचं पाणी कसं वाहून राहिलं. असं इथून चाललं पुरं तिथपर्यंत पण काही. चल पूजा करून घेऊ. आपण आता पाणी घेऊन येऊ. इथून खाली जाऊन तिकडून पाणी घेऊन येऊ. इथून जाता येईल का? हां जाते. फक्त काटे गिटे बघा लागतील आपल्याला. हे आलो. हो मच्छा बी आहे. आता इथून पाणी घेतलंय. आता जाऊ. आता जातो आणि टाकू पाणी आपण वरती. चलो आता आपलं झालंय. हे बघा धबधबा पडून राहिलं पाणी. हा चल असं का? चला हे ना असं एक टाक. चला झालं आपलं काम. आता आपल्याला जरासं बेटावरमध्ये काम आहे, त्यानंतर आपण चाललो बुलढाणा. चला मग भेटू. तर आता आपल्या रिक्षा येते इथून. आणि हे बघा केळीचं झाड आहे बघा. केळीची मस्त केळं. एक दिवशी येऊ, कधी डायरेक्ट चोरून खाऊ. कच्चेच आहे. हां कच्चीच आहे. आणि आपल्याला केळी लागतात. हे इथं मकाला गेलंय. हा मकाच आहे ना? मकाच आहे. मका आहे या साईडने. मका आहे. मग तिकडे केळीचं झाड आहे. चला आपला रिक्षा आला. पुढे गेला. चलो लवकर. हे बघा केळीचे झाडं. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर गाईज आपण वापस आलोय बेटावर बस स्टँडवर. आणि आता 12-12:30ची बुलढाणा बस आहे. आता झाली आहे 11:45 होऊ राहिले. आणि आता इथं बसेल आहे. ते बसचा टायमिंग फिक्स नाही आहे किती वाजता येते, म्हणून जरा 10-15 मिनटं लवकरच आलं. हे बघा मम्मी. आणि बघू आता कधी येते, मग तुम्हाला नंतर दाखवतो. चला त्याला भेटली आहे बस. 11:15 5 मिनटं झाले, म्हणजे 12ला 10 कमी आहे तेव्हा आपल्या बस भेटली. आणि बघू शकता आपण चाललो आहे आता वापस बुलढाणा. पप्पा तिकीट काढताय आणि तुम्हाला आता स्टेशनवर जाऊन भेटू. चला आता बुलढाण्याला पोचलो आहे. आणि आज बाजार आहे, आज रविवार असल्यामुळे. आणि आता आपण चाललो आहे. माझ्या डोकं दुखू राहिलं जरा. आता आपण जाऊ. बघा इथं बाजार लागलेला आहे.
चला आता तुम्हाला दाखवतो आणि भेटतो. भूक लागली होती म्हणून रगडा घेतले सगळ्यांनी. आता एक खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो. चला मार्केट इथलचा. चला ते इथं आलोय. इथं बाप्पा गुड घेत आहे. मला आमच्या मध्ये वांगे होता ना आलो. आणि इथं मार्केट लागलेलं आहे तसं. आता इथं पितळाचं बघून घेत आहे पप्पा. माझं असं मत आहे पैसे योग्य ठिकाणी लागले पाहिजे. सांगा विनाकारण खर्च करून घरात तू बुतळून ठेवायची का? मी तर सगळं विकायला चाललेलं, मी तर देणार तुम्ही मागितलं एक गोष्ट. तर आता बघून फायनल झालेलं आहे. इथं परत छोटी मोठी आहे. ही किती आहे? 1064 रुपयाची आणि ती 1100 रुपयाची. नाव सांग बरं. तर आता भांडे घेतले आहे, पण ते काय झालं की जिथं नाव लिहायचं होतं पण तिथं आता लगेच लाईट चालली गेली. तर आता चाललो आहे तर जरा पुढे बाबा भांड्याच्या शॉपमध्ये घुसले. काय माहिती अजून किती घ्यायचे आहे. अरे बघून वापस बघू राहिले. जुनी आहे जुने आहे ते. त्याला काय हा ना, जुनी आहे ते कोणाची. असं आहे आईच्या नाव मोठा आहे ना. तर आता बघू. आता ऊन पण लय खूप झालं आहे, बघू शकता. चला आता जाऊ, भेटू. तर स्टीलच्या दुकानामध्ये आलो आहे आणि तिकडून 1 2 3 असे इथं 3 फिरला आहे. चौथ्याच्या आलं असं. आता जाऊ, बघू आता काय आहे आणि मग तुम्हाला भेटू. चला बेडवाली बेड बनवायचं चालू आहे. काय प्लेट भेळवाली? 10 रुपये प्लेट का? किती भेटीन? नाही नाही, किती भेटीन त्यात? इथं भाजीवाला कापला आहे तो चिवडा. तुम्ही किती वेळ भेलवाडी आहे? होय, चिंचेचं पाणी पाहिजे का? भेळवाले भेळ. ते बघा ती भेळवाली स्वतः मुष्टी भेळ खाऊ घालते.